मोत्यांचे शिंपले आणि गारगोट्या या सदरात आपले पुन्हा एकदा नवीन आठवणीसह स्वागत. 80च्या दशकामध्ये जी पाठ्यपुस्तके होती ती फार बोलकी होती. त्यातील चित्र, त्यांचे रंग साधेच पण लक्ष वेधून घेणारे, एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी होती. कदाचित असे पण असेल, आम्हाला तेव्हाच्या विद्यार्थ्यांना दुसरे मनोरंजनाचे माध्यमच नव्हते. कार्टून, टीव्ही, मोबाईल, टॅब काहीही नाही. त्यामुळे कदाचित आम्ही त्या चित्रांमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये जास्त रमायचो. खरंच आहे, लोकांच्या घरात टीव्ही देखील नसायचे. बऱ्याच वर्षानंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही क्वचित एखाद्या घरात असायचा, पण ते घर पण आर्थिकदृष्ट्या सधन असायचे. मोबाईल नावाच्या यंत्राचा तेव्हा कोणी विचार देखील केला नव्हता की एका क्षणात हजारो मैल असणाऱ्या माणसाशी आपल्याला बोलता येईल. अगदी पैजेवर देखील ते काळात कोणी मान्यही केले नसते. एवढेच काय, टीव्ही 10 फूट अंतरावरून चालू बंद करता येईल ही कल्पना दूरवर कुठेही मनात तेव्हा सत्यात येईल असे कधी वाटलेच नव्हते. असो, तर आपण बोलत होतो पुस्तकाविषयी, सुंदर चित्र आणि बालबोध पण मनोरंजक भाषेविषयी. असाच एक माझा आवडता आणि कायम स्मरणात असलेला एक धडा म्हणजे गोगलबाई बारशाला जातात. या धड्याचे कथानक असे होते की एक गोगलगाई असते आणि एक चिमणीताई. चिमणीच्या बाळाचे बारसे असते. किती गंमत वाटते ना, चिमणीच्या पिल्लूचे बारसे. ती सगळ्यांना आमंत्रण देते, त्यात ती गोगलगाईला पण आमंत्रण देते. आणि दुसऱ्या दिवशी ही गोगलगाई चिऊताईच्या बाळाच्या बारशाला जायचे म्हणून लवकर उठते. मोठ्या उत्साहाने छान आवरून बारशाला निघते. इकडे बारशाच्या समारंभाचे वर्णन तर अगदीच छान केलेले आहे. चिऊताईच्या घरी बारसे, मग आलेले पक्षी तिला मदत कशी करतात हे त्या दृश्यात साक्षात डोळ्यापुढे यायचे. दमछाक होईतोवर चालत चालत गोगलबाई कशीबशी त्या ठिकाणी पोहोचली. त्या गोगलगाईचे चालणे डोळ्यासमोरून साकारायचे. गोगलबाई एकदाची त्या चिऊताईच्या घरी पोहोचते. सगळीकडे गडबड गोंधळ सुरू असतो. कावळे काकू सगळ्यांना हवं नको ते पाहत होती. मैना राणीचे गायन सुरू होते. साळुंखी मावशी सगळ्यांना गुलाबाच्या पाकळ्यातून मध प्यायला देत होती. फुलपाखरे रंगीत कपडे घालून उगाचच इकडे तिकडे फिरत होती. हुश्य हुश्य करत गोगलगाई एकदाची पोहोचते आणि चिऊताईला ती असं म्हणते की पहा चिऊताई आले की नाही वेळेमध्ये. यावर सगळेजण हसतात. तेव्हा गोगलगाई बिचारी अगदी गोरीमोरी होते आणि ते तिचे गोरेमोरे झालेले तोंड त्यावेळेस खरोखर नजरेसमोर साकारायचे. कारण गोगलगाई निघाली होती बारशाला आणि ती पोहोचली होती त्या पिलूच्या लग्नाला. तेव्हा असे वाटले, गोगलगाईला पक्ष्यांसारखे पंख असते तर किती बरे झाले असते ना, म्हणजे तिची फजिती झाली नसती. पण शेवटी तो धडाच. डोळ्यासमोर बारशाचा सोहळा, काकू, मावशी, आत्या यांना प्रत्येक समारंभात असणारे मानाचे स्थान, पै पाहुण्यांचा आदर सत्कार या गोष्टींचे संस्कार या धड्यामुळे मनात रुजवले गेले. ते चिऊताईच्या पिलाचे बारसे आपल्याच घरातले वाटायचे. या धड्यांच्या पाऊलखुणा कळत नकळत आमच्यात संस्कार रूपाने रुजल्या गेल्या. उत्तम प्रकारची जीवनमूल्य आम्हाला सगळ्यांना ही या बालभारतीच्या पुस्तकाने दिली. कळत नकळत जीवन समृद्ध होऊन गेले. त्या पिढीतील प्रत्येकाच्या जीवनातील आनंददायक सोहळे नातेसंबंधांच्या घोळक्यातच पार पडले. आणि आजही कालपरत्वे संबंध जरी बदलले तरी सगळ्यांनी आपल्या आसपास असावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे, ही स्वच्छ सुंदर भावना या धड्यातूनच नाही का मिळाली. असं आमच्या चिऊताईच्या बाळाचं बारसं. परंतु आमची गोगलबाई त्या ठिकाणी पोहोचते त्याच पिलूच्या लग्नाला, पण आवर्जून पोहोचते बरं का, त्या आमंत्रणाचा मान ठेवून. आणि अशा प्रकारे आमच्यातला तेव्हाचा विद्यार्थी पुन्हा एकदा हा धडा जागृत केल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या मनाचा एक हळवा कोपरा हलकेच उघडला जातो. त्या धड्यांसाठी आजही परत ती भूतकाळात गेलेली कौलारू शाळा पुन्हा एकदा जणू काही साद घालताना दिसते आणि मनामध्ये मात्र बालपण सुटल्याची हुरहुर कायम मनाला चुटका लावून जाते.
धन्यवाद.